सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत मराठी वृत्तवाहिनीत मी श्रद्धा सामंत आपले स्वागत करते। तर आता पाहू साप्ताहिक घडामोडी। डोंबिवली जी अविरत या मराठी बातमीपत्र व मनोरंजन कार्यक्रमाच्या वेबसाईटचे उद्घाटन 15 जून रोजी सकाळी दशभुजा श्री स्वामी समर्थ संस्थानचे धर्मस्व परमपूज्य श्री देवेंद्र गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। डोंबिवली पश्चिम येथील ग्रँडमास्टर म्युझिक प्रोडक्शन या कंपनी अंतर्गत जी अविरत या न्यूज व मनोरंजन कार्यक्रमाच्या वेबसाईटचे उद्घाटन शनिवारी दिनांक 15 जून 2013 रोजी सकाळी दशभुजा श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजींच्या हस्ते करण्यात आले। www.jiavirat.com या वेबसाईटवर न्यूज तसेच महिलांसाठी रसल मेजवानी दिन भविष्य विविध विषयांवर चर्चासत्र मुक्त व्यासपीठ असे 24 तास आपल्या मनोरंजनास तत्पर चॅनल आहे। हे या वेबसाईटवर अनेक घरगुती कार्यक्रम छायाचित्र तसेच मुक्त व्यासपीठ देण्याचा प्रयास होणार असल्याने अनेक कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला। या वेबसाईटच्या उद्घाटन प्रसंगी पुढारीचे पत्रकार अजय निकते, प्रहारचे पत्रकार संतोष गायकवाड, नवाकाळचे पत्रकार आकाश गायकवाड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। मार्च 2013 मधील माध्यमिक शालांत परीक्षेत डोंबिवलीतील अभिनव इंग्लिश विद्यालयातील असित शरद तरसोडे या विद्यार्थ्यास गणितात 150 पैकी 149 गुण मिळाले असून बोर्डात मुलांमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला आहे। मार्च 2013 मधील माध्यमिक शालांत परीक्षेत डोंबिवलीतील अभिनव इंग्लिश विद्यालयातील असित शरद तरसोडे ह्या विद्यार्थ्यास गणितामध्ये 150 पैकी 149 गुण मिळाले असून गणितात बोर्डामध्ये प्रथम येण्याचा मान त्याला मिळाला आहे। असित हा हुशार असल्याने आम्हाला आशा होतीच अशी प्रतिक्रिया शाळेचे अध्यक्ष सुशील सोनी यांनी दिली। असित तरसोडे जूनियर केजी से लेकर 10वीं तक अभिनव विद्यालय में पढ़ाता है और हर क्लास में वो फर्स्ट रैंक कर रहा है। 10वीं में भी वो फर्स्ट रैंक कराया है और उसके मार्क्स एसएससी बोर्ड में 96.73% है। इसके साथ साथ उसने बहुत सारी एक्टिविटी की है, जैसे इंटरनेशनल फिलोसफी ओलंपियाड में अभी डेनमार्क में था, वहाँ पर जाकर उसने भाग लिया। इसके अलावा उसने बहुत सारे कॉम्पिटिटिव एग्ज़ाम में भाग लिए जिसमें उसको गोल्ड मेडल्स और सिल्वर मेडल्स मिले हुए हैं। तो बहुत सारी चीज़ जैसे मैकमिलन टेस्ट है, यूनिफाइड काउंसिल ऑफ इंडिया टेस्ट है, होमी भाभा यंग साइंटिस्ट एग्ज़ाम्स में उसको पास गोल्ड मेडल मिला हुआ है। ऐसे कई एग्ज़ाम में उसने बहुत अच्छे मार्क्स पाए हैं और अभी स्कूल के अंदर उसने 149 मार्क्स लिए, एसएससी बोर्ड में 149 मार्क्स लिए और 149 मार्क्स से बॉम्बे रीजन में हाईएस्ट आया और उसको 1000 रुपये का एसएससी बोर्ड ने इनाम दिया हुआ है। तर संचालक केदार सोनी यांनी असित हा हुशार व अभ्यासात मेहनती होता, तसंच तो फार एकाग्रतेने अभ्यासात रस घेत असल्याने हे यश त्याला मिळाले अशी प्रतिक्रिया दिली। आमचा एक विद्यार्थी असित तरसोडे त्यांनी खूपच चांगले यश मिळवले बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता एसएससीच्या परीक्षेमध्ये आणि त्याचे जे मार्क त्याचे जे 149 मार्क त्यांनी मिळवले, 149 मार्क मॅथ्समध्ये। तर हे यश त्याचं कसं आलं किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला भूमिका त्याची सांगायची की तो कसा तयारी करतो। खूप प्रचंड अभ्यास करेल असंही नाही, पण व्यवस्थित पठडीने तो माणूस वर्षभर तो अभ्यास करायचा कुठेही न चुकता। आणि हेच नाही तर त्याच्या 10वीच्या अभ्यासासोबत त्याचा फिलॉसॉफीचाही अभ्यास दांडगा चालू होता की जे फिलॉसॉफी ऑलिम्पियाड मी कंडक्ट करतो अख्ख्या देशाकरता, तर त्याच्यातल्या आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत तो पोहोचला। तिथे जाऊन त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या वयाच्या मुलांमध्ये सुद्धा फिलॉसॉफी या विषयाचं त्याचं स्वतःचं ज्ञान त्यांनी तिथे दाखवलं आणि त्यात त्याला यश थोड्या करता मिळता राहिलं, पण हे सगळं तो 10वीत सांभाळून करत होता आणि 10वीत सुद्धा त्यांनी एक खूप छान यश मिळवलेलं आहे। तर असितने सायन्स इंजिनिअरिंग व फिओ सायन्स करण्याची इच्छा दर्शविली। यावर्षी मला एसएससी परीक्षेत 96.73% मिळाले व मी अभिनव विद्यालय या डोंबिवलीतल्या शाळेचा विद्यार्थी होतो। या यशाचे श्रेय मी माझ्या शाळेला, तेथील शिक्षकांना, माझ्या मित्रमैत्रिणींना व तसेच पालकांना देतो। या
यावर्षी मी माझ्या सोयीप्रमाणे अभ्यास केला व इंग्लिश व मराठी हे जे मला विषय कठीण वाटायचे त्या विषयांवर मी जास्त फोकस केला व त्यांच्या बऱ्याच सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या। माझ्या पालकांनी मला थ्रूआउट द इयर सपोर्ट केला व मला कधीच ते असे म्हटले नाही की तू इतकाच वेळ अभ्यास कर आणि असंच कर, पण त्यांनी मला माझ्या आवडीप्रमाणे मला अभ्यास करू दिला व त्यामुळे शाळेच्या प्रोत्साहनाने अभ्यासासोबत बऱ्याच इतर काही गोष्टी जशा मॅथ्स आणि सायन्स, फिलॉसॉफी ऑलिम्पियाड्स व इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि टॅलेंट शो वगैरे आमच्या शाळेतल्या कॉम्पिटिशन्स या सगळ्यातही मी भाग घेऊ शकलो। मला पुढे जाऊन सायन्समध्ये इंजिनिअरिंग किंवा प्युअर सायन्स मध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा आहे। असितची बहीण ही अमृता हिलाही फार आनंद झाला असून तीही इंजिनिअरिंग व अभिनव इंग्लिश स्कूलचीच विद्यार्थिनी आहे। तर असितचे वडील शरद यांनी असितचे यश कसे फुलले ते सांगतानाच इतर पालकांनाही आपल्या मुलांसमोर कसे वागावे हेच मार्गदर्शन केले आणि त्याने जे SSC परीक्षेत यश संपादन केले त्याच्याबद्दल जरा मी तुमच्याशी बोलणार आहे। लहानपणापासून असितला आम्ही कधी अभ्यासाची कधी जबरदस्ती केली नाही किंवा त्याच्या मनाप्रमाणे आणि त्याच्यातनं त्याला आनंद मिळेल अशा पद्धतीनेच त्याला अभ्यास आम्ही करू दिला। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा टेन्शन आम्ही कधीही अभ्यासाबाबत आणलेलं नाही आणि त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि बऱ्याचशा इतर ॲक्टिव्हिटी आम्ही त्याला अभ्यासाबरोबर करू दिल्या आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्याने बरेचसे त्याच्यातून त्याने आनंद घेतला। जसं त्याने रोबोटिक्समध्येही बऱ्यापैकी काम केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला बक्षीसही मिळाली आहेत। KDMCच्या शाळेच्या मुलांना पहिल्याच दिवशी गणवेश वाटप। मुंबई व ठाणे महानगरपालिकेला जे आजवर शक्य झाले नाही ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अगदी सहज करून दाखवले आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कोपरगाव येथील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळा क्रमांक 22 येथे सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळ सभापती शांताराम पवार, उपसभापती अमित म्हात्रे यांनी मोफत गणवेश, रेनकोट, दफ्तर व वह्या पुस्तके यांचे वाटप करून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला। त्यावेळी सदस्य किशोर माणकामे, शशिकांत कांबळे व स्थानिक नगरसेवक संजय पावसे हे उपस्थित होते। तसेच हा कार्यक्रम मोठागाव ठाकुर्ली येथील लोकमान्य टिळक शाळा क्रमांक 20 येथेही आयोजित करण्यात आला होता। मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही हा कार्यक्रम राबविल्याने सभापतींनी समाधान व्यक्त केले, तर विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन पाळले आणि ओळखपत्रे देखील लवकरच मिळतील असे उपसभापती अमित म्हात्रे यांनी आश्वासन दिले। राज्याचे शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करत पहिल्याच दिवशी सभापती शांताराम पवार, उपसभापती अमित म्हात्रे, सदस्य किशोर माणकामे, शशिकांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना गुलाब फूल देऊन स्वागत केले। आवर्जून उपस्थित असलेले आपले शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ कार्यसम्राट माननीय श्री शांतारामजी पवार साहेब, मी पालकवर्गांना थोडीशी माहिती देऊ इच्छितो की पहिल्या दिवशी गणवेश वाटप हा आम्ही कार्यक्रम, आता तुमची मुलं दोन दुसरी तिसरीला तर आली असेल, म्हणजे फक्त मागच्या वर्षापासून तुम्हाला कळालेलं असेल की आपण गणवेश पहिल्या दिवशी मिळाले नाही, तर तुम्ही 1 वर्ष अगोदरचेच गणवेश पोरांना तेच जुने कपडे तुम्ही वापरायला लावलेले होते। यावर्षी आम्ही शिक्षण मंडळाने एक नवीन उपक्रम म्हणून मुलींकरिता आपल्या ज्या मुलींना आम्ही स्लॅक्स दिलेले आहेत, म्हणजे जे फ्रॉकच्या खाली आपण स्लॅक्स घालू शकतो। आपली ही मुलं महापालिकेतले जरी असले तरी आपण प्रायव्हेट शाळेला आपण एक चांगली टक्कर देऊ शकतो। तुमचा जो मनातला जो एक उदासीनता आहे ती कुठेतरी आता लांब जाईल। तुम्हाला आम्ही अक्षर सुधारणा एक नवीन प्रकल्प दिलेला होता, त्याच्यामध्ये पण तुम्ही अक्षर चांगलं काढायला शिकलात। त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सहल दिली, सहल नुसते ठराविक मुलांना नाही तर सर्व मुलांना आम्ही दिली। त्यानंतर अजून एक आगळा वेगळा मुलांसाठी आम्ही एक साहित्य, म्हणजे आता तुम्हाला तुमचं आय कार्ड पण मिळणार, तुम्हाला ओळखपत्र तुमच्या गळ्यात लटकवायला आवडेल का? जसे प्रायव्हेट शाळेमध्ये आता तुम्हाला यावर्षी येत्या पुढच्या 1 किंवा 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं ओळखपत्रही मिळेल, ते जेणेकरून की तुम्हाला पण वाटेल की आम्ही पण एका चांगल्या दर्जाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहोत। BSUP प्रकल्पातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध छेडलेले उपोषण अखेर अटी मान्य झाल्याने मागे घेण्यात आले।
BSUP प्रकल्पात दत्तनगरच्या रहिवाशांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोमवारपासून माजी नगरसेवक राजेश मोरे तसेच नगरसेविका भारती राजेश मोरे यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत लाक्षणिक उपोषण छेडले होते। 2 दिवस आपल्या अटींवर कोणतीही यशस्वी चर्चा न झाल्याने राजेश मोरे यांनी आमरण उपोषण आजपासून सुरुवात केली। दुपारी 3:30 ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर कल्याणी पाटील, आयुक्त रामनाथ सोनावणे, कल्याण उपजिल्हा प्रमुख पुंडलिक म्हात्रे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, स्थायी समिती सभापती प्रकाश पेनकर, सभागृह नेता नगरसेवक रवी पाटील, माजी विरोधी पक्षनेता तसेच नगरसेवक रमेश म्हात्रे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे इत्यादी उपस्थित होते। राजेश मोरे यांच्याशी यशस्वी चर्चा होऊन 4ही अटी मान्य केल्या असून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर राजेश मोरे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले। या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर कल्याणी पाटील यांनी राजेश मोरे यांना उसाचा रस देऊन उपोषणाची सांगता केली। आपल्या सगळ्यांचा जो अतिशय जिव्हाळ्याचा घरांचा प्रश्न या ठिकाणी आज होता म्हणून आपण उपोषण केलं। सर्वात महत्त्वाचं आपलं प्रत्येकाचं घर असतं आणि घराचा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो। त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेविका त्यांचे सर्व सहकारी उपोषण करतायत आणि म्हणून या उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी स्वतः महापौर आणि पदाधिकारी आणि आयुक्तांना देखील विनंती केली की आपण उपोषणस्थळी जाऊन त्या लोकांना दिलासा देण्याचं काम करूया। लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ व इतर वस्तू चोरांना टिळकनगर पोलीस डोंबिवली यांनी अंबरनाथ येथे धाड घालून मुद्देमालासहित अटक केले। दरवाजा वाटे घरात प्रवेश करून लॅपटॉप व मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीला सापळा रचून जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून 11 लॅपटॉप, 34 मोबाईल, 5 घड्याळं, 2 हार्ड डिस्क असा सुमारे 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात टिळकनगर पोलीस स्टेशनला यश आले आहे। बाबू चिननला बोयर वय वर्ष 25, रवी राजेंद्र बोयर वय वर्ष 23, गोपी व्यंकटेश बोयर वय वर्ष 23 व धनुष बोयर वय वर्ष 18 अशी अटक चौकडींची नावे असून अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात ते राहत होते। डोंबिवली पूर्वेतील गुगरासवाडी येथील काशीनाथ स्मृती इमारतीत राहणारे केतन सावंत यांच्या उघड्या घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरीला गेल्याचा गुन्हा आठवड्यापूर्वीच टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। सदर घटनेचा तपास करीत असताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शामराव गायकवाड यांना खबऱ्यामार्फत विशेष माहिती मिळाली। त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त राजन गुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इसाक शेख, वैजनाथ रावखंडे, प्रशांत वानखडे, दत्तात्रय ठाकूर यांच्यासह अंबरनाथ येथील स्वामीनगर परिसरात अचानक छापा टाकला। सदर ठिकाणी लपून बसलेले आरोपी बाबू, रवी, गोपी व धनुष यांच्या मुसक्या आवळल्या। त्यांना पोलीस खाक्या दाखवताच चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून बॅग सकट चोरलेले विविध कंपनीचे 11 लॅपटॉप, 34 महागडे मोबाईल, 5 घड्याळ, 2 संगणक हार्ड डिस्क असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर आरोपींची चौकशी केली असता हे मूळचे तामिळनाडू येथे राहणारे या आरोपींनी डोंबिवली, बदलापूर, अंधेरी, पनवेल, नवी मुंबई, वाशी, मुंबई रेल्वे गाड्यांमधून वरील लॅपटॉप व मोबाईल चोरले असल्याचे सांगितले। सकाळी कामाच्या वेळात व रात्री झोपेच्या गडबडीत नागरिक असताना सदर चोरटे घरात प्रवेश करून चोरी करीत। विशेष म्हणजे आज दुपारी ही चौकडी सर्व मुद्देमाल घेऊन मूळ गावी तामिळनाडू येथे रेल्वेने विकण्यासाठी जाणार होते। मात्र त्यापूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात पकडले। यामध्ये आणखीन आरोपी असल्याची शक्यता असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे, तसेच जर कोणाचे लॅपटॉप अथवा मोबाईल अशा गुन्ह्यांच्या पद्धतीने चोरीला गेले असल्यास त्यांनी तात्काळ टिळकनगर पोलीस ठाणा डोंबिवली येथे संपर्क साधावा असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले आहे। टिळकनगर पोलिसांच्या डीबी स्टाफला बातमी मिळाली की तामिळनाडूतील एक सराईत गुन्हेगारांची टोळी ही घरात प्रवेश करून उघड्या घराचा प्रवेश करून घरातील
बॅगा व सामान, लॅपटॉप, मोबाईल अशा वस्तू चोरून ते त्यांचे मूळ गावी तामिळनाडू विकतात अशी खबर मिळाल्याने त्यांनी यापूर्वी ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या तो सर्व माल एकत्र जमा करून त्यांचे मूळ गावी तामिळनाडू येथे जाणार होते अशी खबर मिळाल्यावरून अंबरनाथ येथे एका झोपडपट्टीमध्ये जाऊन तिथं छापा टाकला असता का 11 लॅपटॉप, 34 मोबाईल व घड्याळे व इतर साहित्य त्यांच्याकडून मिळाले. ते पोलिसांनी जप्त केले असून काही फिर्यादींचा शोध घेत आहोत. मुंब्रा शहरात अतिवृष्टीमुळे एक धोकादायक इमारत कोसळल्याने 10 जण मृत्यू तर 14 जण जखमी झाल्याची घटना घडली. मृत्यूमध्ये एका 2 महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. 2 महिन्यापूर्वी मुंब्र्यात लकी कंपाऊंडमधील इमारत कोसळली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा मुंब्र्यात रेल्वे स्थानकाजवळील शकुंतला इमारत कोसळली. पहाटे 3च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात 10 जणांचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत. अग्निशमक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी लगेच दाखल झाल्या. ढिगाऱ्याखालून काढलेल्या 14 जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर काहींना जवळच्या काळेसर व CSMS रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांमध्ये 2 महिन्याच्या मुलीचा समावेश असून तिची ओळख पटली आहे. महक मुद्दास्सार पंजाबी असं या मुलीचं नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय मोहम्मद रेहान जिलानी फारुकी वय वर्ष 25, उसाना अब्दुल करीम शेख वय वर्ष 30, तस्मिया मुकादम शेख वय वर्ष 3 आणि शाकीर अब्दुल करीम शेख यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. ही इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून धोकादायक इमारत म्हणून ठाणे पालिकेने या इमारतीला नोटीस दिली होती. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. या इमारतीमध्ये तळ मजल्यावर गोदाम होते. वरच्या 3 मजल्यांवर काही कुटुंब वास्तव्यास होती. सुरुवातीला बिल्डिंगचा काही भाग कोसळताच येथील रहिवासी ताबडतोब बाहेर पडले. मात्र पहाटेची वेळ असल्याने काही जण इमारतीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या भागाची संपूर्ण पाहणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघतर्फे राज्याभिषेक दिन डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत अतिशय उत्साहात व जोशात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखा येथे मोठ्या दिमाखात राज्याभिषेक सोहळा साजरा केला. याच दिवशी खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. शिवाजी महाराज हे अखंड हिंदू समाजाचे दैवत आहेत. हा दिवस सर्व देशभर हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे स्मरण म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका नवनिर्वाचित उपमहापौर राहुल दामले तसेच डोंबिवलीकर हृदय सम्राट आमदार रवींद्र चव्हाण, डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर चौधरी, शिवसेना सक्रिय कार्यकर्ते सदानंद थरवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. घोषणा देत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. मानवंदना राष्ट्रीय स्वयंसेवकांनी सादर केली. बँड, ढोल, ताशांच्या तालात प्रेरणा मंत्र बोलण्यात आले. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले पाहिजेत. त्यांची राजनीती, युद्धनीती समजून घेतली पाहिजे. तरुणांनी आपले वाचन वाढवले पाहिजे व छत्रपती शिवाजी महाराजांसारखी नीती वापरून भारताचा विकास केला पाहिजे असे प्रतिपादन उपमहापौर राहुल दामले यांनी यावेळी केले. अतिशय उत्साहात जोशात राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. नमस्कार, आम्ही आपल्या सेवेस रोज रात्री 9:30 वाजता घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.gavirat.com मधील जी अविरत मराठी न्यूज.